गीतांजली, 15 ऑगस्ट जवळ आला की मला तुझी खूप आठवण येते बघ. नाही, माझ्यासाठी 15 ऑगस्ट हा केवळ स्वातंत्र्य दिवस नाही, तर त्या दिवसाशी तुझी एक खूप महत्वाची आठवण जोडलेली आहे. कारण 15 ऑगस्टला आपल्या दुकानात होणारा विशेष कार्यक्रम आणि त्या निमित्ताने खास पैठणीची विक्री ही पद्धत तू सुरू केलीस. आणि तू गेल्यावर त्या परंपरेत 1 वर्षही मी खंड पडू दिलेला नाहीये. या वर्षीचा एक कार्यक्रम यशस्वी व्हावा अशी आम्हाला शुभेच्छा दे. आणि हो, स्वराजच्या डोक्यात यावेळी एक नवीन कल्पना आली, ती करून बघणार आहोत. है काय? तू न बोलताच का निघालीस? नाही, तुम्हा दोघांचं बोलणं चालू होतं. म्हटलं आपण कशाला मध्ये या, म्हणून आपली जात होते. अगे काय नाही, 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाबद्दल गीतांजलीशी बोलत होतो. आणि या वर्षीच्या कार्यक्रमात तू अत्यंत महत्वाची व्यक्ती असणार आहेस. मी का? कारण या वर्षीच्या कार्यक्रमाचं उद्घाटन तुझ्या हस्ते व्हावं अशी माझी आणि गीतांजलीची इच्छा आहे. नको दादा, म्हणजे तुला माहितीये ना, दुकानाच्या कुठल्याच बाबतीत मी कधी पुढे नाही आलेली. आताही नको. आणि उद्घाटन तू स्वराजच्या हातून करून घे ना. आता सगळ्या किल्ल्या त्याच्या हातात दिल्या, सगळा कारभार त्याच्या हाती सोपवलायस, मग तोच योग्य आहे. हे बघ सुलू, एरवी मी तुला किती काही बोलत असलो तरी मला छान माहिती आहे घरासाठी तू काय केलंयस. गीतांजली गेल्यावर हे घर ज्या ताकदीनं उभं आहे ना, त्यात खूप मोठा वाटा तुझा आहे. नाही, मी खरं तर खचलो होतो, पण तू पदर खोचून उभी राहिलीस, मला हिंमत दिलीस, मुलांना आईची माया दिलीस, घराला घर पण दिलंस तू. घरातली सगळी माणसं मिळून मिसळून वागतात, यामागे खरं कारण तू आहेस. या घराला अक्षरशः बांधून ठेवलंयस तू. आज हे घर ज्या दिमाखात उभं आहे ना, त्यामागे त्यागाचा, कष्टाचा खूप मोठा वाटा तुझा आहे सुरू. आणि म्हणून या वर्षीच्या कार्यक्रमाचं उद्घाटन तू करावंस, तो मान तुला मिळावा असं मला वाटतं. प्लीज नाही म्हणू नकोस. ज्योती, अगं काय झोपायचं नाही का? आणि काय विचार करत बसलीस इथे? आई, कधी कधी माणसं चुकीची नसतात, पण परिस्थिती वाईट असते ना, असं होऊच शकतं ना. हो, खरं आहे. अगं पण काय झालं आत्ता असं अचानक? म्हणजे असा का विचार करतेस तू? नाही अगं, तसं नाही. म्हणजे मी अशा 2 माणसांना ओळखते जे स्वभावाने खूप चांगले आहेत, मनाने खूप चांगले आहेत, पण परिस्थितीमुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झालाय. आणि तो दुरावा मिटण्यासाठी आपली मदत झाली तर समाधान वाटेल ना. म्हणजे आई, विचार कर ना, नात्यांमधला दुरावा मिटवण्यासाठी आपण कारणीभूत ठरतो. ही फिलिंगच किती भारी आहे ना. ज्योती, लहानपणापासून अगदी अशी आहे बघ तू. वर्गात दुसऱ्या कोणाचा पहिला नंबर आला तर तुला वाईट वाटायचं नाही. तू स्वतःहून जाऊन त्या मुलीचं अभिनंदन करायचीस. आणि अजूनही तसाच स्वभाव राहिलाय तुझा. दुसऱ्यांना स्वतःहून मदत करायची, त्यांना अडचणीतून बाहेर काढायचं, अगदी असाच स्वभाव आहे बघ तुझा. आणि तुझ्या या स्वभावाचा अभिमान आहे मला. नाही, पण म्हणजे मला माहित नाही माझ्या मनात जे आहे ते घडेल की नाही घडणार, पण मला एक गोष्ट खूप मनापासून वाटते, त्यांच्या नात्यातला दुरावा मिटला पाहिजे. तसंच होणार. आणि माझी खात्री आहे, याला सुद्धा कारणीभूत तूच असशील. बर चला, आता झोपायला जायचंय की नाही? चल. काय दीप गायकवाड, नवीन फ्रेंडच्या आठवणीमुळे झोप येत नाहीये का? नाही, अजून जागा आहेस ना तू, म्हणून म्हटलं. काय भानगड काय आहे? इकडे बस. सांग. सुलू,
हम्म. मला ना असं वाटायला लागलंय की आता आहे ना, हम्म. आता सगळं असं खूप चांगलं घडणार आहे. म्हणजे म्हणजे मला ना मनापासून वाटतंय हम्म. की टचूड बाबा आहे ना, हम्म. कदाचित माझ्याशी इथून पुढे नीट वागायला लागतील. हम्म. तू बघ ना, तुला आठवतंय का आपण ते प्रीती वहिनीच्या घरी जेवायला गेलो होतो. हम्म. अहो, बाबा माझ्या हातचं जेवले. हम्म. आणि आता पण ते चोरीच्या प्रकरणात हम्म. टेम्पो चोरीला गेला ना, तेव्हा ज्योतीने माझं सत्य बाबांसमोर मांडल्यावर बाबांनी माझी शिक्षा माफ केली. हम्म. आणि आता पण गटारीला दीप अमावस्याला दारू पिऊन नव्हतो आलो. हम्म. तेव्हा मला असं वाटतं की कुठेतरी आहे ना, बाबा आतल्या खूप खुश झाले. सुलू, माझ्या आणि बाबांमधली ही जी काय दरी आहे ती लवकरात लवकर कमी होईल असं वाटतंय मला. मला तर आत्ताच डोळे बंद केल्यावर असं दिसतं की बाबा येऊन पळत पळत मला घट्ट मिठी मारतायत. असंच होईल दीप, नक्की असंच होईल. आणि त्या दिवशी तुझ्यापेक्षा जास्त आनंदी मी असेन. आणि जे कुणी हे घडवून आणेल ना, त्या व्यक्तीची मनापासून आभारी असेन मी. फक्त लवकरात लवकर हे घडू दे. दीप, हं? टचवूड. सुलू, मी आज असं झोपतो. चालेल, आपण दोघं असंच रात्रभर झोपू. किती वेळ लावलाच यायला? मला सांगतेस, मी हळू बोलायचं. हळू बोल.